बॉलिवूडमध्ये साऊथच्या चित्रपटांची रिमेक बनतात, ही गोष्ट काही नवीन नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, कित्येक अशा मराठी मूवीज आहेत ज्यांचं बॉलिवूडमध्ये रिमेक बनलाय. तर अशा कोणकोणत्या मूवी आहेत ते तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, कारण अशा भन्नाट व्हिडिओज तुमच्या भावाच्या चॅनलवर बघायला मिळणार आहेत. चला तर मग बिना लांबड लावता लगेच व्हिडिओला सुरू करूया. दिमाग से खेलेंगे. या लिस्ट मध्ये आपली पहिली मूवी आहे अंतिम द फायनल ट्रूथ. महेश मांजरेकर यांनी डायरेक्ट केलेला आणि सलमान खान फिल्मची निर्मिती असलेला हा मूवी ऍक्शन थ्रिलर होता. यामध्ये सलमान खान, आयुष शर्मा आणि महिमा मकवाना लीड रोल मध्ये आपल्याला बघायला मिळालेले. हा मूवी आपल्या मुळशी पॅटर्न मूवीचा रिमेक होता. हा मूवी 26 नोव्हेंबर 2021 रोजी थिएटर्स मध्ये रिलीज झालेला. हा मूवी 2021 मधला सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूडचा तिसरा हिट चित्रपट ठरलेला. पण या मूवी मध्ये आपल्या मुळशी पॅटर्न सारखी काही जादू नव्हती. आपला मुळशी पॅटर्न मूवी जसा ग्राउंड लेवलचा होता तसा हा मूवी अजिबात वाटत नव्हता. हा बॉलिवूडचा टिपिकल मसाला टाइप मूवी बनवलेला. त्यानंतरचा आपला दुसरी मूवी आहे छोरी. हा मूवी 26 नोव्हेंबर 2021 रोजी अमेझॉन प्राईम व्हिडिओजवर प्रदर्शित झालेला. विशाल फुरिया यांनी या मूवी डायरेक्ट केलेला. हा एक हॉरर मूवी होता. 2017 सालच्या लपाछपी या मूवीचा हा रिमेक होता. या मूवीमध्ये मिता वशिष्ठ, राजेश जैस आणि सौरभ गोयल यांच्यासोबत नुसरत भरूचा यांच्या मुख्य भूमिका होत्या. लपाछपी मूवी प्रमाणेच या मूवी सुद्धा सर्वत्र कौतुक झालेलं. या मूवीचा दुसरा पार्ट सुद्धा आता लवकरच रिलीज होणार आहे. मधु, I love you. तू भी बोल. त्यानंतरची आपली मूवी आहे धडक. 2018 साली प्रदर्शित झालेला धडक हा चित्रपट मराठी मधला सुपरहिट सैराट या मूवीचा रिमेक होता. शशांक खेतान यांनी लिहिलेला आणि डायरेक्ट सुद्धा केलेला. या मूवीमध्ये श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर हिने बॉलिवूड मध्ये डेब्यू केलेला. यामध्ये तिच्यासोबत ईशान खट्टर, आशुतोष राणा, अंकित भिष्ट, श्रीधर वत्सर, क्षितिज कुमार आणि ऐश्वर्या नारकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. सैराटच्या तुलनेत या मूवीला फारसं यश मिळालं नव्हतं, कारण या मूवीमध्ये सुद्धा बॉलिवूडचा टिपिकल मसाला घालण्यात आलेला. त्यामुळे सैराट सारखी जादू याला पण दाखवता आली नव्हती. या लिस्ट मधली पुढची मूवी आहे दम लगा के हैशा. आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकरचा दम लगा के हैशा हा मूवी सर्वांनाच आठवत असेल. रोमॅन्टिक कॉमेडी जॉनरचा हा मूवी प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. हा मूवी बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेलाच, पण त्यामुळे भूमी पेडणेकर सारख्या गुणी अभिनेत्रीला बॉलिवूडचे दरवाजे मोकळे झालेले. पुढे जाऊन भूमीने आपले वजन कमी केलं आणि त्याच्याही चर्चा झाल्या. या चित्रपटाला त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेला. पण फार कमी जणांना माहित असेल की दम लागे की हैशा हा मूवी अगड बम या मराठी मूवीच्या कॉन्सेप्टवर बेस होता. म्हणजे अगड बम या मूवीची कॉन्सेप्ट यांनी दम लागे की हैशा मूवीमध्ये वापरलेली आणि थोडासा वेगळा टाईपचा मूवी बनवण्याचा प्रयत्न केलेला आणि तो यशस्वी ठरला. थैंक यू वेरी मच, यू मे लीव नाउ. ओए, किस बात का एटीट्यूड है तुम में? त्यानंतरची या लिस्ट मध्ये आपली पुढची मूवी आहे मुंबई दिल्ली मुंबई. आता नावावरूनच तुम्हाला कळालं असेल की हा मूवी कोणत्या मूवीचा रिमेक असणार आहे. मराठीमधील काही उत्तम प्रयोगांपैकी एक म्हणजे 2011 साली रिलीज झालेल्या सतीश राजवाडे दिग्दर्शित मुंबई पुणे मुंबई या मूवीचा हा मूवी रिमेक आहे. हा एक रोमॅन्टिक कॉमेडी मूवी होता. महाराष्ट्रातील प्रेक्षकांना प्रचंड आवडलेला हा मूवी. त्यानंतर 2014 साली या चित्रपटाचा रिमेक मुंबई दिल्ली मुंबई या नावाने प्रदर्शित करण्यात आलेला. या मूवीमध्ये शिव पंडित आणि पिया बाजपाई माडे मुख्य भूमिकेमध्ये आपल्याला दिसलेले. दुर्दैवाने हा मूवी बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरला नाही, पण इकडे मुंबई पुणे मुंबईची सिरीज झाली. या लिस्ट मधली आपली पुढची मूवी आहे गोलमाल रिटर्न्स. रोहित शेट्टीच्या गोलमालच्या सिक्वेल मधला गोलमाल रिटर्न्स हा मूवी प्रचंड हिट झाला होता. यामध्ये अजय देवगन, करीना कपूर, तुषार कपूर, श्रेयस तळपदे आणि अरशद वारसी यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा मूवी 1998 साली आलेल्या फेका फेकी या मूवीचा रिमेक होता. अरे मैं ऐसे क्यों करूंगा? मैं बोल रहा हूँ ना, इसने छुरा भोगा मेरे दोस्त के पेट में. यानंतरची आपल्या लिस्ट मधली पुढची मूवी आहे जिस देश में गंगा रहता है. महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि गोविंदा आणि सोनाली बेंद्रे अभिनीत जिस देश में गंगा रहता है हा मूवी 2000 साली रिलीज झालेला. हा एक कॉमेडी मूवी होता. 1972 साली आलेला एकटा जीव सदाशिव या मराठी मूवीचा हा रिमेक होता. हा मूवी बॉक्स ऑफिसवर माफक यशस्वी ठरलेला, मात्र टेलिव्हिजनवर हा मूवी प्रचंड गाजलेला आणि त्यातली गाणी सुद्धा सुपरहिट होती. मेरे बेटे. त्यानंतर आपला पुढचा मूवी आहे मासूम. छोटा बच्चा जान के हमको आंख दिखाना रे जिगडी नाक. हे गाणं तुम्हाला आठवतच असेल. दिग्दर्शक महेश कोठारे यांचा हिंदी चित्रपट हा त्यांच्या 1994 साली आलेल्या माझा छकुला या मूवीचा रिमेक होता. त्या काळात बॉक्स ऑफिसवर 5 कोटी रुपयांची कमाई करत हा चित्रपट सुपरहिट ठरलेला. मेरा दिल तो
आपसे और भी बहुत कुछ कहना चाहता है। मुझे ढेर सारा काम पड़ा। त्यानंतर आपल्या लिस्ट मधला पुढचा मूवी आहे हनीमून. ऋषी कपूर, वर्षा उसगावकर, अश्विनी भावे, कादर खान यांच्या मुख्य भूमिका असलेला हनीमून हा मूवी 1988 सालच्या किस बाय किस या मराठी चित्रपटाचा रिमेक होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ॲव्हरेज हिट ठरलेला. त्यानंतर आपल्या या लिस्ट मधला पुढचा मूवी आहे मेरा साया. राज खोसला यांनी डायरेक्ट केलेला थ्रिलर मूवी मेरा साया हा पाठलाग या मराठी मूवीचा रिमेक होता. यामध्ये सुनील दत्त आणि साधना यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान यशस्वी ठरलेला. तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ? तुम्ही या मूवीज मधले कोणकोणते मूवीज बघितलेत आणि कोणकोणत्या मूवीज तुम्हाला माहित नव्हत्या की हा रिमेक आहे हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. आणि मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.